नमस्ते शेतकरी मित्रांनो, आज 2 फेब्रुवारी 2026 आहे आणि सावता महाराज आंबा बाग, आरण, तालुका माढा, जिल्हा सोलापूर या बागेची फवारणी सध्या चालू आहे। आपलं जे हे काम आहे हे होमिओपॅथीमध्ये आपण काम करणार एक शेतकरी आहे आणि आता सेटिंग खूप चांगल्या पद्धतीनं होतंय। त्याची फळगळ होऊ नये त्याच्यासाठीचा हा आपण स्प्रे घेतोय आणि त्या स्प्रेचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल अशा पद्धतीचं हे काम आहे। भरपूर मोहर आलेला असतोय, पण जेवढं त्या झाडाची कपॅसिटी आहे तेवढाच सेटिंग होत असतं आणि मग ते फळ वाढायला सुरुवात होते। आपल्याला ह्या बागेतनं अशा पद्धतीचं जे हे नियोजन आहे आपलं ते आपण नेहमीच्या पद्धतीनं आपलं हे काम चालू आहे। रुटीन वर्क ज्याला म्हणू। सगळे लोक रोग झाल्यावर डॉक्टरकडे जातात, आम्ही रोग होऊ नये म्हणूनच प्रयत्न करतो आणि त्याचाच हा परिपाक म्हणजे आपल्या ह्या बागेचं हे सगळं। अगदी छोटी झाडं असतील तरी ते मोहरानं लकडून गेलेत आणि आता सेटिंगच्या अवस्थेत ही सगळी बाग आहे। आता सध्या जे सेटिंग आहे हे कुठं ज्वारी बाजरी एवढं आहे, कुठं हरभरे एवढं आहे, कुठं शेंगदाण्याच्या आकाराचं आहे। काही ठिकाणची झाडं अगदी ज्याला म्हणू की कैऱ्या 100-200 ग्रामच्या कैऱ्याही झालेल्या आहेत। त्या जसं जसं त्या हवामानाचा जो परिणाम होत असतो त्या पद्धतीनं हे काम पुढं जात असते। आणि आज आपण हे सगळं जर बघितलं तर ज्याला म्हणू ह्या वर्षीचं जे आपलं थोडंसं गणित आपण मांडू की दुष्काळी भागातली बाग असूनसुद्धा यावेळेला थोडंसं व्यवस्थित सेटिंग आहे। मोहर भरपूर आहे, कारण इतका मोहर आपल्याला ज्याला म्हणू आपण एवढा लाभत पण नसतो आहे। साधारणपणे हे ज्या 5% जरी मोहर आपल्याला लाभला तरी त्या झाडाच्या फांद्या खाली येतील इतपत हा मोहर राहिलेला असतो आहे, सेटिंग झालेलं असतं आहे। आज आता आपण हे जर बघितलं तर सरासरी एका तोरंबीला 4, 1, 2, 3 अशा पद्धतीचं हे सगळं आपल्याला बघायला मिळत असतं आहे। सुरुवात आहे ही, जसं जसं झाड मोठं होत असेल, जसा वेळ जाईल ह्यातला तसं ते आंबे जर मोठे झाले, ते आंबे गळू नयेत किंवा त्याचं ड्रॉपिंग होऊ नये म्हणून आपण ही फवारणी आता घेतो आहे। आणि आमच्या बागेत जे हे दोघंजण आहेत, बापू आणि नाना, त्यांच्या माध्यमातून ही बाग फवारण्याचं काम चालू आहे। या बागेच्या निमित्तानं एक वेगळा ग्रामसुद्धा आपण या ठिकाणी उभा केलेला आहे। सावता महाराज आंबा बाग, आरण, तालुका माढा, जिल्हा सोलापूर। पुन्हा एकदा आपण ज्या वेळेला सेटिंग मोठ्या प्रमाणात साईजला येईल त्यावेळेला आपण पुन्हा एकदा असाच एखादा व्हिडिओ बनवू आणि आपल्यापर्यंत येऊ। धन्यवाद।